आज काहीतरी सबसे युनिक सबसे हटके करायच्या नांदात आपण डायरेक्ट देशीच्या दारूत केळं घालून दिलं. आता पाहू हे देशीच्या शिशीसारखं केळं होते का. असंच एका व्हिडिओत मी असं पाहिलं की चायनातले लोक चौखुट्ट टरबूज बनवतात. म्हणजे काय भारतातल्या लोकांना हलकेत घेऊन राहिले का. म्हटलं आम्ही जर एक्सपेरिमेंट करायला लागलो तुम्ही आमच्या पाया लागत असाल. मग मी डायरेक्ट केळीच्या वारात आलो विचार करत बसलो आपल्याला एकदम युनिक करायचा आहे की ज्याचा कोणी विचारही नशीन केला. मग म्हटलं आपण देशी दारूच्या शिशीत केळं घालून पाहू. मग देशीचा पाहू आणा कुठून, आपण तर काही देशी पेत नाही. देशी पेत नाही तर काय झालं आपल्याला संत्र मंत्र तर येतात. मग मस्त एका ठिकाणी मांडी मारून बसून आपल्या चरण पादुकाचं दर्शन घेऊन घेतलं. कारण की माया गुरु मीचा असा नमुना तुम्ही कुठे पाहायला नशील. ओम देशाय नमः, ओम देशाय नमः, ओम देशाय नमः. आपल्या वारातले तर सगळे केळं मोठे झाले पण कसं तरी हे एक लायनं झाड थांबवलं. आता याचा आपल्याला झांगडगुत्ता करून टाकणार ते बी देशी सोबत. नांद करते काय भारतातल्या लोकांना हलक्यात नाही घ्यायचं. आपला बिझनेस बी फर्स्ट क्लास आहे आणि आपला सगळंच फर्स्ट क्लास आहे. आता दारूतले व्हिटॅमिन केळात जातील की केळातले व्हिटॅमिन दारूत जातील हे मला माहित नाही. एक साधारण शेतकऱ्याचा पोरगा जर देशाचं नाव मोठं करत असेल तर त्याला सपोर्ट करणं तुमचं काम आहे बरं. म्हणून फॉलो करून घ्या एका मराठी माणसाले. आता हे केळं बॉटल तोडून बाहेर निघते की देशीच्या शिशी सारखं होते हे पाहू आपण पुढच्या व्हिडिओत. आणि पुढचा व्हिडिओ पाहासाठी फॉलो करून घ्या. आता आपण हे केळं मोठे झाल्यावर पाहू याचं काम 25 होते की सक्सेस होते तर लोक आगा लाडले.